नमस्कार, हमारे साथ जितेंद्र गायकवाड जी उपस्थित आहे आणि त्यांची काय लोकांना मेसेज आहे त्या त्यांनी सांगणार. साहेब तुमचं ते काय लोकांना मेसेज ते सांगा मला. हे 2024चं जे लोकसभेचं इलेक्शन आहे, हे इलेक्शन देशामध्ये संपूर्णतः विकास या मुद्द्यावरती झालं पाहिजे, परंतु जे सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षाने कुठल्या प्रकारचा विकासाच्या मुद्द्यावरती हे इलेक्शन इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्नच केलेला नाही. इथे विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष ज्यावेळेस वरचढ होतात, विरोधी पक्ष वरचढ का होतोय? कारण त्यांना या भारत देशामधल्या प्रत्येक नागरिकाचं समर्थन मिळतंय. आज ही महागाई वाढलेली जी महागाई आहे, महिला ज्यावेळेस आता तुम्ही हे 3 चरण जे देशभरामध्ये इलेक्शनचे झालेले आहेत त्याच्यामध्ये अक्षरशः आम्ही बघितलेलं की महिलांनी रागाने सिलेंडर गॅस बघून ते मतदान करण्यासाठी गेलेले आहेत आणि तिथं रागाने त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये जे उभे आहेत, जे ज्यांना विकासाचा मुद्दा ज्यांनी त्यांच्यासमोर इंट्रोड्यूस केलेला आहे त्यांच्या बटनावरती त्यांनी बटन ते दाबलेलं आहे. अशा प्रकारचा संपूर्ण देशभराचा माहोल आहे. त्याच्यानंतर बेरोजगार युवक जे आहेत, बेरोजगार युवक आपल्या कपाटामधून त्यांनी त्यांच्या डिग्र्या काढलेल्या, त्या डिग्र्या रागाने बघितलेल्या आहेत आणि त्यांनी जाऊन मतदान केलेलं आहे या सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये. अशा प्रकारचा संपूर्ण माहोल जो आहे या देशभरामध्ये आता सध्या चालू आहे. ईशान्य मुंबईच्या लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये जे 3 टर्म झाल्या, 3 टर्ममध्ये मानपूर शिवाजीनगर झाला किंवा इतर जो मुलुंड पासून तर मानपूर शिवाजीनगरचा जो भाग आहे याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी काय इथे डेव्हलपमेंट केलेलं आहे, कुठल्याही त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवा किंवा कुणी दाखवा, इथं काय डेव्हलपमेंट झालेलं, इथे कुठल्या प्रकारचं डेव्हलपमेंट झालेलं नाही. आज घाटकोपर सारख्या एरियामध्ये, इथं घाटकोपर सारख्या एरियामध्ये मराठी माणसाला तिथे प्रचाराला मुभा दिली जात नाही, मराठी माणसाला तिथे घरं त्या सोसायटीमध्ये दिली जात नाही. अशा प्रकारचा मुद्दा या गुजरात्यांनी महाराष्ट्रासारख्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ ज्या लोकांनी लढली आणि संपूर्ण महाराष्ट्र एकसंध केला, अशा महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ये आपले साथ उपस्थित होते जितेंद्र गायकवाड, जिल्हा सचिव होते ते राष्ट्रवादी पार्टीच्या. आता आपल्याबरोबर कॅमेरामॅन आफताब शेख, साहिल शेख, सत्यप्रतिनिधी.